नमस्कार मंडळी, मी रोशन पंचायत तुमचं सगळ्यांचं खूप दिवसानंतर पुन्हा एकदा नव्याने स्वागत करतो माझ्या आजच्या व्लॉगमध्ये आणि आजच्या व्हिडिओमध्ये. तर आपण कालच पुण्याला आलो होतो. आज संडे आहे, सकाळचे वाजलेत 11:30, 11:25 झालं लगभग. आता आपण निघणार आहेत. आज आपण चाललो सिंहगडला. महाराजांचं एक महाराजांनी जिंकलेला गड असं बघायला पुण्यातील सर्वश्रेष्ठ सिंहगडला जाणार आहेत. तर बघूयात. माझा मित्र सुशांत आणि मी त्याच्या दादाच्या घरी आला. तर इकडून आपले पुण्यातले एक फ्रेंड आणि आपण बाईक घेऊन निघणार आहेत. तर भेटूयात आपण पुढे पुढे प्रवासात. तोपर्यंत मी आपल्या कबूला एन्जॉय करा आणि जय शिवराय कबूल टाकायला विसरू नका. चला तर भेटूयात. तर नमस्कार. जस्ट लाईक आता आपण बाईक घेतलेली आहे. सुशांत बाईक चालवतो आहे. तर तिकडून खालून येताना मी शूट नाही केलं काय. आता आपण हायवेला पोचलो आहे, मेन हायवेला, जो आपला पुणे आणि मुंबईचा जो हायवे आहे त्या साईडला आलो आहे. कात्रजमध्ये आता आम्ही कात्रजवरून बाहेर चाललो आहे. तर हा बघा सुशांत बाईक चालवतो आहे. तर ठीक आहे, आपण हळूहळू पुढे जाऊ आणि त्याचं असं काय तर मी शूट करत आहे. चला तर भेटूया. नमस्कार. तर वडापाव खायला थांबलेलो आहे मी आणि सुशांत. गॉगल वगैरे लावून एकदम रेडी. तर जगदंब वडापाव सेंटर छोटंच. आपण मुंबईचे तर आपल्याला वडापाव आवडतो, सो दॅट आपण वडापाव खाणार आणि कंटिन्यू करणार प्रवास. तर चला भेटूयात. हे लोक आहेत मागे, दोघंजण फ्रेंड येतात त्या बाईक घेऊन. आम्ही थांबलो नाश्ता करायला. हे थांबले तर थांबले, नाही तर आपण करायचं आणि पुढे जायचं. चला ठीक आहे. एक्झॅक्टली सिंहगडच्या रोडच्या खाली आला पोचलो. तर बघूयात. आपण आधी करायचं तरी थोडंसं हे करावं लागतं, उपदर्शन थोडासा वाघाबिगाचं काय हे आहे, सो दॅट करावं लागतं. तर ठीक आहे. तर नमस्कार. तर आपण आता सिंहगडच्या रोडच्या एकदम म्हणजे जवळपास आलो आहे. तर बघूयात आपण चढावं तिथे काय आपण असं नाही आहे, पण जो रोड स्टार्ट होतो जंगलात जायला तिथे पोचलो होतो मागाशी. आता वरती चाललो आहे. बघूयात अजून किती वेळ लागतो आहे वरती जायला. थोडासा आमचा ड्रायव्हर हेवी आहे, थोडं जास्त फास्ट गाडी चालवतो. तुम्हाला दाखवतो थोडेसे नैसर्गिक नजारे वरती जाताना. वरती जातो तुम्हाला माहिती आहे महाराजांचे किल्ले आहेत, आपल्याला किती आवडतात आणि किती प्रेरणा देतात. सिंहगड फर्स्ट टाईम येतो पुण्यामध्ये ॲक्च्युली फिरायला पण. तर ठीक आहे, भेटूयात. वन्य प्राण्यांचा थोडासा धोका आहे, सो दॅट व्यवस्थित, जसं की रोडसुद्धा असा एकदम वळणाचा रोड आहे. तर गाड्या पण व्यवस्थित चालवतात असा. तर बघू, हे बघा असा रोड आहे. तर नमस्कार.
आपण जस्ट आता सिंहगडच्या थोडं पायथ्याशी बसलो आहे. तिथून आता आपण चालत बाईक आपण मागे पार्किंग केली आहे आणि तिथून आता पुढे चालत चाललो आहे. तर हे बघा, गड घेऊन सिंह. ठीक आहे, आणि वरती जातात बघू आणि तुम्हाला दाखवतो वरचे नजारे, वरती काय अजून आपल्याला बघायला मिळत आहे. ठीक आहे, चला. सुशांत भाई आणि दॅट्स अ व्ह्यू इकडून वरतून. हे बघा, हा ग्रुप आहे. जय दॅट्स अ ग्रुप. खूप नॅचरल, जाम मजा आहे फिरायला, खूप जबरदस्त. आणि सुशांत एन्जॉय करताना. इथे एक विहीर आहे, जाम पाणी आहे. फटाफट काढलेत मी. एक कोणता आहे सुशांत? ॲक्च्युली वन विभागाचा काहीतरी विश्रामगृह आहे इथं. तर इकडे आपण असं फिरून जाणार, आता कडा फिरून जाऊया बाहेरून मारून. ॲक्च्युली असं फिरायला मजा येणार नाही, मध्ये जाऊन डायरेक्ट आपण प्रॉपर गड बघू एकदम साईडून, जसं की बुरुज, जसं की एकदम असं साईडून जो काय भाग असेल तो बघूया आणि दाखवतो तुम्हाला. चला तर नमस्कार मंडळी, आपण आता बुरुज म्हणजे बुरुज साईड कड्याच्या साईडून फिरतोय. तर तुम्हाला मला एक सांगायचं की जो तिथे जी जागा आहे, तिथे तो जो समोर जो तुम्हाला बुरुज दिसतोय, तो दॅट्स ती जागा आहे जिथे उदयभान यांचं युद्ध झालं होतं. तर तिथून ती जी पडली होती ना, ती तिथून पडली होती, तिथे जागा आहे. मी नंतर तो स्पॉट दाखवेन, पण म्हणून या गडाला नाव ठेवलं कदाचित की गड आला पण सिंह गेला. सो दॅट सिंहगड म्हणून नाव ठेवलं. आणि आपण इथं धुकं पडलं आहे, थंडी आहे वरती, 0% नेटवर्कमध्ये ना 100% सुकून आहे भाई, एक नंबर. डेंजर का. तर एन्जॉय करूयात आपण व्लॉग. तुमचा माझा व्लॉग एन्जॉय करा आणि माझ्या यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा नक्की, कारण नवीन व्हिडिओ येतात तुमच्या माहितीला. चला तर भेटत पुढे हाफलूसमध्ये आलेलो आहे. तर आपण जातोय आता कल्याण दरवाजाकडे, जिकडून तानाजी मालुसरेंनी अशी चढाई केली होती, स्टार्टिंग तिकडून केली होती. तर जाऊयात आपण. आता नाश्ता विष्टा करून आलो आहे, थोडासा नॉर्मल खाल्ला पिल्ला आहे. आणि हे बघा, इथे एक कुंड आहे बघा, तसला पूर्ण पॅक झालं आहे. आणि हा बॅक साईडचा व्ह्यू, फुल धुकं झालं आहे, खाली बॅकग्राऊंडमध्ये काय दिसत नाही. बजरंगबलीचं मंदिर आहे. जरा इकडूनच लागला, इथूनच आहे. सुरक्षित बांधून ठेवलं आता वरती. बस या साईडला कल्याण दरवाजा आहे, जिकडून तानाजींनी चढाई केली होती वरती गडावरती. तुम्हाला दाखवतो पुढे जाऊन. तर धुकं एवढे जाम पडले ना की काय दिसणारच नाही समोर. काही असं वातावरण आहे ना, बघून कोणाचं पण मन शांत वाटतं. एवढं भारी वाटतंय ना की पावसातूनच ॲक्च्युली या सिंहगडला आणि की कोंढाण्याला फिरायला पाहिजे. खूप खूप मजा येते फिरायला. डेंजर. अजून तर आपण एक साईडच फिरतोय, अजून कल्याण दरवाजाला जायचं आहे वरती. आता आपण साईडला आलो तर एवढं धुकं वाहत आहे ना की बघून मन प्रसन्न झालं, बस बाकी काय नाही.
कल्याण दरवाजाच्या वरच्या साईडून असा फिरतोय जरा. निसर्गाचीच मजा इकडे, फुल निसर्ग भाई, बाकी काहीच नाही. डेंजर. ओके भाई हक. कल्याण दरवाजा या साईडून जी तानाजी मालुसरे हे जे आपले सुभेदार त्यांनी चढाई केली होती स्टार्टिंगला बघा. तर अवस्था अशी तेव्हा होती, कशी होती ती त्यांना माहीत. तर आपण फक्त जस्ट आम्ही अजून करू शकतो. तर कुणी सगळ्यांनीच बघितलं असेल तानाजी दानसंग वॉरियरचा मूवी, तो हा दरवाजा जो स्टार्टिंगला जो दाखवला आहे तो बघा. दॅट्स इट. खूप मी सौभाग्य आहे की हे मला बघायला मिळालं, कारण जागा बघू शकता. कल्याण दरवाजा आणि हा असा रोड, आणि इथून चढाई करत महाराजांनी युद्ध सुरुवात केलेलं आहे. बघू शकता की किती कठीण वाट आहेत, पण आपले मावळे एवढी शुरूर होते की त्यांनी उदय बान राठोड हा फत्ते केलाय आणि हा गड जिंकलाय. गड आला, सिंह गेला. याच्या पुढे जेव्हा ही चर्चा सुरू होईल तेव्हा सांगण्याचा आम्ही प्रयत्न करू. बरोबर. तर या महत्वपूर्ण ठिकाणी आमच्या सिंहगडावरती आहे, पण सिंहगडावरती अतिक्रमण नाहीये. काय नाहीये? अतिक्रमण म्हणजे काय समजतं सर्वांना? नाहीये सिंहगडावरती अतिक्रमण, पण खरं म्हटलं तर आहे पण थोडंफार. इथं बांधलेल्या वास्तू असतील नंतरच्या काळामध्ये, छत्रपती शिवरायांच्या नंतरच्या काळामध्ये बांधलेल्या वास्तू असतील. त्यानंतर तुम्हाला माहिती आहे इथं खायच्या वस्तूला भेटतात. आता जे खालच्या गावातले लोक आहेत, समजा खेड शिवापूरचे असतील, शिवापुरातले असतील, त्यानंतर इकडे कल्याणमधले असतील, तर हे जे लोक आहेत ना, हे लोकांचं पोट पाणी जे आहे ना ते या गडकिल्ल्यांवरती चालतं. मग ते प्लॅस्टिकच्या बॉटल ते विकतात, ते असो, खायच्या वस्तू असो, कैऱ्या असो, काही असो, ज्या वस्तू खायच्या त्या यांच्या आधारावरती काय चालतं, त्यांचं पोट भागतं. बरोबर आहे. तर त्यामुळे ते असं करतात. परंतु त्यांच्याकडून आपण ज्या वस्तू घेतो, आपण त्या वस्तूंना काय करतो, कचरा करतो. काय करतो? कचरा. आता गड हे किती महत्वपूर्ण वास्तू आहे. आता गड, आता सिंहगड आहे समजा, आज हे इथं थोडेफार आमचे मावळे बसले, ते सकाळपासून प्लॅस्टिक मुक्त मोहीम राबवत आहे. यांनी गडावरचा मोस्टली प्लॅस्टिक जमा केलंय. बरोबर. तर आता हे प्लॅस्टिक जमा केल्यानंतर तुम्हाला एक गोष्ट सांगू इच्छितो की तुम्हाला गडावरती प्लॅस्टिक दिसतंय आता सध्या, की प्लॅस्टिक मध्ये गड दिसतोय. गडावरती प्लॅस्टिक दिसतंय की प्लॅस्टिक मध्ये गड दिसतोय. प्लॅस्टिक मध्ये गड दिसतोय. बरोबर आहे. आणि ते प्लॅस्टिक इथं करणारे कोण? बरोबर. जागृत व्हा. सर्वात महत्वाची गोष्ट, कोणत्याही गोष्टीचा बदल घडवायचा असेल तर बदल कोणापासून घडतो? स्वतःपासून घडतो. आपण स्वतः घडलं तर आपण हजार काय लाखो लोकांना बदलण्याची ताकद आपण ठेवतो. बरोबर आहे. पण हा बदल स्वतःमध्ये घडवण्यासाठी स्वतःला बदलावं लागतं. त्यामुळे बदल सर्वांनी घडवा. याच्या पुढे कोणत्याही गडावरती काही असतं ना, आपण मला सांगा, सर्वजण बॅग वगैरे घेऊन येतात, काही प्रॉब्लेम आहे का तुम्हाला कचरा बॅगेमध्ये टाकायला?
पाण्याची बॉटल संपल्यानंतर पिण्यासाठी तुम्ही पाणी 1 लिटरचं पाणी तुम्ही गडावरती आणू शकताय आणि फक्त 5 ग्रॅमची बॉटल तुम्ही फेकू शकत नाही. मग ते बॉटल आपल्या बॅगेमध्ये ठेवून दुसरीकडे जिथं कचरा आपण जमा करतो, एखाद्या कचरा व्यवस्थापनाचं केंद्र असो किंवा कुठं कचरा कुंडी असो त्यामध्ये टाकू शकतो आपण. पण आपण तसं करत नाही, म्हणून ते बदला. सर्वात महत्वाची गोष्ट. तर मंडळी आपण सीतानुजी मालुसरे यांच्या समाधीजवळ गेलो होतो, पण तिथे थोडंसं भाषणांतर चालू आहे. काही सांगतात आहे एक आपलेच माऊली शिवाजी महाराजांचे जे काही जोपासतात गड किल्ल्यांचं संवर्धन करतात तसं, तर ते मला पुढे जायला मिळालं नाही. तर ठीक आहे, आता आपण तिकडून थोडंसं ऐकून या साईडला निघालो आहे. समोर या साईडला काहीतरी भाऊ आणि पुढे जाऊन आपला भाऊ आहे पुण्याला, ते दाखवते. आपल्याला काही एवढं माहिती नाही इकडे, सो दॅट चला पुढे जाऊन बघू. हे बघा, तर गड उतरायला आम्ही सुरुवात केली आहे. तिथे थोडंसं काहीतरी मिळालं आहे. सुशांत बोलतो इथे जाऊन या, तर बघूयात. पाणी साठवण्याची जागा हे बघा, दिसत असेल तर बघून घ्या. मंडळी, आपण फायनली आता किल्ला उतरून आपला गड उतरून खाली आलेलो आहे. तर बाईक घेऊन आपण निघणार आहेत. तर कसं वाटलं नक्की सांगा आपला हा व्हिडिओ पाहून, आणि आपल्या भावाला सपोर्ट करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करून द्या आणि शेअर करा सगळ्यांना. चला तर व्हिडिओत. तर आपण उतरून आता आलेलो आहे, तर निघालो आहोत परतीच्या मार्गाला. तर व्हिडिओत पुढे आपण तिथे डॅमवर थांबणार आहेत. चला भेटूया. तर नमस्कार मंडळी. तर आपण तुम्हाला बोललो तसं की आपण आता जस्ट घरी पोचलो आहे. ॲक्च्युली काय झालं की आम्ही लोक डॅमवरती थांबलो नाही, खूप सारा पाऊस आला. सो दॅट मी आता जस्ट घरी पोचलो आहे आणि फ्रेश बी झालो आहे. थोडंसं चेंजेस केले आहेत आणि आपण आता रात्री आपल्याला निघायचं आहे आपल्या मुंबईला. सो दॅट रात्री 12ची ट्रेन आहे. तर आम्ही आता चाललो आहे सुशांतच्या बहिणीच्या घरी. तिने इन्व्हाइट केलं जेवणासाठी. तर मी काय तिकडे व्हिडिओ करणार नाही आहे. सर आजचा हा आपला ब्लॉग आपण इकडे सेंड करतो आहे. सो दॅट कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा आणि तुमच्या परिवाराला, तुमच्या मित्रांना सगळ्यांना शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून जावा. तर तुम्हाला नवीन व्हिडिओ भेटतील आणि पाहत राहा आणि सपोर्ट करत राहा. चला तर भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तत्पूर्वी तुमचा मी विराम घेतो. धन्यवाद.